नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. घरात या दिशेला ठेवा देवी अन्नपूर्णेची मूर्ती. धनधान्याची कधीच भासणार नाही कमतरता. हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते. पंडित इंद्रमणी घनश्याम सांगतात की धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की जी मुलगी ज्या नवी घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी. त्यामुळे तिला अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते. मात्र घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर आता आपण बघूया घरात मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण म्हणजे आग्नेय कोपरा मधला भाग आहे. या दिशेला देवांचा वास असतो. म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा येथे ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी राहते. देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तु दोषही दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवावी. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुख शांती नांदेल. जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती पूजागृहात लावू शकता. मात्र माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी. रोज देवीला मूग डाळ नैवेद्य म्हणून अर्पण करा. यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा कुटुंबावर राहते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.